नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा लडाखची गूढ कथा मी घेऊन आलेलो आहे. ही लडाखची गूढ कथा थोडी वेगळी आहे, कारण गलवान खोऱ्यातील जो संघर्ष झाला होता त्यानंतर जवळजवळ 12 भाग मी लडाखच्या गूढ कथांचे सांगितले होते. त्यानंतर आत्ता 29 आणि 30 ऑगस्टला परत एकदा लडाखमध्ये चीनने आगळीक केली आणि त्यांना यथेच्छ थप्पड भारतीय सेनेने मारलेली आहे. पण यात सुद्धा एक गूढ कथा आहे आणि ती सांगण्यासाठी पुन्हा एकदा हा विषय मी घेतलेला आहे. आपण ऐकलं की या वेळी तिथून जवळच असलेल्या पेंगॉंग तो तलाव आहे, त्याच्या दक्षिण बाजूला चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून अक्षरशः त्यांना हुसकावून लावण्यात आलं. खरं तर हा जो भाग आहे, हा भाग भारताच्या बाजूचा असला तरी तिथपर्यंत भारताने कधी ठाणं उभारलेलं नव्हतं आणि म्हणूनच तिथे घुसून तिथे आपलं बस्तान बसवायचं असा डाव चीन खेळत होता आणि त्याला या परवाच्या घटनेने शह दिलेला आहे. रात्रीच्या अंधारात चीनी सेनेने तिथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हे एक टेकडीचा भाग आहे, टेकडीवर छोटं पठार आहे आणि तिथे उंचवट्यावरचा भाग तुमच्या ताब्यात असला तर आसपासच्या परिसरावर तुम्हाला नजर ठेवता येते आणि म्हणून नेहमी सेना, पूर्वीच्या काळात किल्ले होते, आताच्या काळातसुद्धा ज्या वेळेला सेनेची ठाणी उभारली जातात तेव्हा किती दूरचा परिसर त्या ठाण्यावरून टेहळणी करता येतो याकडे लक्ष असतं आणि म्हणूनच चीनी सेनेने ही आगळीक केली. फरक इतकाच होता की गलवान नंतर भारतीय सेना अतिशय सावध झालेली आहे आणि त्यामुळेच ज्या ठिकाणी अशा आगळीकी होऊ शकतात तिथे तिथे भारतीय सेनेने अतिशय सावधानता बाळगलेली आहे आणि ती सावधानता बाळगलेलाच हा एक टेकडीसारखा छोटासा पठार असा भाग आहे ज्याला काला टॉप असं म्हणतात आणि तो पेंगॉंग तलावाच्या अगदी नजीक आहे. त्याच्यावर जर आपण कब्जा मिळवला तर परिस्थिती बदलते आणि आपण प्रभुत्वाच्या भूमिकेत येतो असं चीनला वाटलं होतं, बराच काळ वाटलेलं आहे. यापूर्वीही चीनने तिथे ये-जा केलेली आहे, नाही असं नाही आहे. पण 2014 नंतर जी परिस्थिती बदलली आहे त्यानंतर चीन खूपच डेस्परेट झालेला आहे आणि त्यामुळे गलवान खोऱ्यामध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतरसुद्धा परत एकदा ही आगळीक केली गेली. तेव्हा जे त्यांचे सैनिक मेले ते किती मेले, कोण मेले हे देखील लपवाछपवी झाली होती. पण आत्ताच त्यांच्या कबरीचे फोटोसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे चीनने किती सपाटून मार खाल्ला गलवानमध्ये हे आपल्याला कळलेलं आहे. अशा वेळेला नेमक्या त्या कबरीचे फोटो येत असताना 29 आणि 30 ऑगस्टला ही आगळीक झालेली आहे. पण ज्या पद्धतीत त्यांनी घुसखोरी करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कल्पना नव्हती. त्यांना वाटलं नेहमीप्रमाणे हा भाग मोकळा मिळेल आपल्याला आणि आपण तिथे जाऊन ठाण मांडलं की मग तिथून भारताला आणखीन मागे जा असं सांगता येईल. हा डावपेच होता. पण तो डावपेच ओळखणारे लोक आत्ता आहेत आणि अगदी त्याच दरम्यान भारताच्या तिन्ही सेनांचे जे प्रमुख आहेत, चीफ ऑफ स्टाफ बिपिन रावत यांनी उघडपणे सांगितलं होतं की आम्ही युद्धाचा पर्याय सोडलेला नाही. मिलिटरी ऑप्शन इज ऑन द टेबल. म्हणजे आम्ही त्यासाठी सज्जता आणि तयारी राखलेली आहे, तयारी केलेली आहे. आणि बिपिन रावत यांच्या म्हणण्याचा अर्थ चीनला कळला नाही.
त्यामुळे ही आगळीक झाली. पण त्यातली एक मोठं गूढ आहे. सर्वसाधारण आपण भारतीय सेना म्हणतो. या भारतीय सेनेमध्ये भारताच्या सर्व भागातले सैनिक आलेले असतात सेनेत भरती होऊन. पण हे जे परवाची ॲक्शन झालेली आहे या कालाटॉपच्या संदर्भात, त्या टेकडीच्या, तिथे मात्र नेहमीची सेना जी भारतीय सेना आहे त्यापेक्षा एक वेगळं पथक कार्यरत होतं. आणि ते यातलं गूढ आहे, ज्याचं फारशी चर्चा झालेली नाही, कदाचित होणार पण नाही. ज्याला SFF म्हटलं जातं, स्पेशल फ्रंटियर फोर्स. हा स्पेशल फ्रंटियर फोर्स जो आहे हा यावेळेला चीनी आगळीक थोपवण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक पाठवला जातो, वापरला जातो. पण हा जो SFF आहे, स्पेशल फ्रंटियर फोर्स, हा भारताच्या लष्कराचा भाग नाही. जसे भारतीय सेनेमध्ये, हवाई दलामध्ये, नौदलामध्ये वेगवेगळ्या विभागांनी आहेत, त्यातला हा फोर्स नाही. हे जे जवळजवळ काहीतरी 5,000 जवान आणि त्यांच्या बटालियन्स वगैरे आहेत, त्या भारतीय सेनेच्या लष्कराचा भाग नाहीत. हा अतिशय वेगळा फोर्स आहे आणि तो अतिशय मोक्याच्या क्षणी वापरला जातो. अगदी मला नक्की माहिती नाही, पण तोच फोर्स बहुधा सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी सुद्धा वापरला गेलेला आहे. त्याच्यात कोण होते, काय होते, किंवा त्या SFFचे किती जवान यात होते याविषयी सहसा चर्चा होत नाही. त्यांचे प्रमुख कोण आहेत, ते सुरक्षा विभागाच्या कुठल्या नेमक्या खात्यामध्ये काम करतात, याचा प्रकार तुम्हाला कधीही कळणार नाही. असे हे जवान आहेत, ज्याला SFF स्पेशल फ्रंटियर फोर्स म्हटलं जातं. 1962 साली चीनकडून भारताने जो जबरदस्त मार खाल्ला, त्यानंतर या फोर्सची निर्मिती करण्यात आली, जो अतिशय महत्त्वाच्या वेळी आणि गुंतागुंतीच्या विषयात वापरला जाऊ शकतो. हा फोर्स हा संरक्षण खात्याच्या अंतर्गत सुद्धा येत नाही. हे जे जवान किंवा त्यांची जी ती सेना आहे, निवडक अशी गिने चुने म्हणतो आपण मराठीत, आपल्या हिंदीत, तसे हे जवान आहेत. आणि ते अतिशय कमालीचे आणि टोकाचे लढवय्ये आहेत. याची सुरुवात 1962च्या चीनी आक्रमणानंतर त्याची स्थापना करण्यात आली. आणि अत्यंत कसलेले लढवय्ये त्या काळातले जे सेनाधिकारी होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ही एक छोटीशी सेना उभारलेली आहे, जी संरक्षण खात्यामध्ये सुद्धा समाविष्ट नाही. यातला एक आणखीन भाग लक्षात घेतला पाहिजे. याची सुरुवात झाली, त्यामध्ये भारतीय जवान नव्हते. हा जो फोर्स आहे याच्यामध्ये चीनने व्यापलेला जो तिबेटचा भाग आहे, त्या तिबेटमधून दलाई लामा जे परागंदा होऊन पळून आले आणि भारतात वसलेले आहेत तिबेटी लोक, हे SFF मधले बहुतांशी जवान हे त्या तिबेटी निर्वासितांपैकी आहेत. त्यातही तिबेटी वंशातले खांपा नावाचा जो एक घराणं किंवा वंश आहे, हे त्यातले आहेत. आणि प्रामुख्याने जेव्हा तिबेट चीनच्या ताब्यात नव्हता, त्या काळामध्ये तिथे दलाई लामा हेच सत्ताधीश होते आणि त्यांच्या विशेष सुरक्षेची जबाबदारी जे लोक पार पाडत होते ते हे खांपा आहेत. खांपा नावाच्या वंशाचे किंवा जातीचे काय असेल ते. 1962 नंतर हा जो स्पेशल फोर्स उभा केला गेला,
त्याच्यामध्ये बहुतांश जवान त्यातले आहेत. त्याच्याखेरीज त्यामध्ये गुरखा जवानांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे हा जो स्पेशल फ्रंटियर फोर्स आहे हा प्रामुख्याने अतिशय डोंगराळ भागामध्ये प्रतिकूल हवामानामध्ये लढू शकणारा असा फोर्स आहे. याची निर्मिती केल्यापासून त्याचा थेट त्याच्यावरचं काय म्हणाल तुम्ही त्याचं नेतृत्व किंवा त्याची जबाबदारी किंवा त्या फोर्सनी लष्कराच्या प्रमुखांनाही उत्तर द्यायचं नसतं. त्या फोर्सचे जे प्रमुख असतात, अधिकारी असतात, त्यांचा थेट पंतप्रधान कार्यालयाशी संबंध असतो. कॅबिनेट सेक्रेटरीट म्हणतात, मंत्रिमंडळाचं एक सचिवालय आहे केंद्रीय, त्याच्या अखत्यारीत हा फोर्स येतो. आणि जेव्हा याची निर्मिती झाली तेव्हा IB भारतीय गुप्तचर विभाग, रॉ, परदेशी हेरगिरी करून माहिती मिळवणारं आणि आपले हस्तक तयार करणारं जे एक विभाग आहे RAW, रॉ अँड ॲनालिसिस विंग, आणि अमेरिकन गुप्तचर खातं CIA, या तिघांच्या देखरेखीखाली ह्या फोर्सची स्थापना झाली आणि त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. आणि त्यामुळे याचं एक वेगळेपण आपण लक्षात घेऊ शकतो की हे दलाई लामांच्या सुरक्षा विभागातले असल्यामुळे चीनने तिबेट बळकावल्यामुळे जे रागावलेले आणि त्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार असलेले जे लढवय्ये आहेत यांचा या फोर्समध्ये समावेश आहे. आणि त्यामुळेच हा जो फोर्स आहे त्याची व्याप्ती आपण लक्षात घेतली पाहिजे. अर्थात लष्कराच्या उच्च पदावर काम केलेले अधिकारीसुद्धा तुम्हाला उघडपणे ह्या विशिष्ट फोर्सची माहिती देऊ शकणार नाही. हां, फार तर एवढं सांगतील की हा बाबा लडाखमध्ये मी या फ्रंटवर होतो, त्याच्यात ह्या SFFचे काही जवान किंवा सैनिक होते, पण त्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हा जो फोर्स आहे हा फोर्स इतर सगळ्या लष्कराप्रमाणे एका शिस्तीमध्ये किंवा त्या चाकोरीमध्ये चालतो तसा नाही आहे. यांचं वैशिष्ट्य असं आहे की शत्रूशी आमनेसामने लढणारे पण नाही आहेत. हे शत्रूची सेना जिथे तैनात झालेली आहे, जिथे शत्रूचं ठाणं आहे, शत्रूने अशी आपली तटबंदी उभी केलेली आहे, त्याच्याही मागे पोहोचून शत्रूवर मागून हल्ला करण्यात हे अतिशय कुशल मानले जातात. हा असा फोर्स हा काला टॉप किंवा परवा जी लढाई झाली त्यामध्ये वापरला गेलेला आहे. आणि त्यामुळे जी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी लडाखमध्ये लढाई झाली त्याचा चीनला किती फटका बसला असेल याची आपल्याला नुसती कल्पना येऊ शकते. अपरात्री, मध्यरात्री, पहाटेच्या सुमाराला हे चीनकडून आक्रमण झालं होतं आणि तेव्हा टेकडीवर भारतीय सेना दबा धरून बसलेली होती, पण तिने कुठलाही इशारा देऊन आक्रमक चीनी सैनिकांना थोपवलं नाही. आणि ते टेकडीच्या जवळ आल्यानंतर किंवा शिकार टप्प्यात आल्यानंतर त्यांनी हल्ला करायच्या आत चीनी सैनिकांवर हल्ला झालेला आहे आणि त्यांना पळता भुई थोडी झाली. आता हा हल्ला किंवा हा प्रतिहल्ला, आक्रमण परतून लावण्याचा हल्ला हा अर्थातच भारतीय सेनेच्या पथकांनी केलेला आहे. पण ज्यावेळेला मला SFF हे सुद्धा तिथे तैनात आहेत हे समजलं तेव्हा मला धक्का बसला आणि म्हणून मी हा वेगळा एपिसोड गूढ कथा म्हणून केलेला आहे. ज्या पद्धतीत या परवाच्या लढाईत चीनची नाचक्की झालेली आहे
त्याला हा SFF यांची जी विशेषता आहे ती यात वापरली गेलेली आहे. मी काय सांगितलं, यांची खासियत अशी आहे, वैशिष्ट्य असं आहे की हे शत्रू सेनेच्या मागच्या बाजूने हल्ला करतात. याचा अर्थच असा होता की त्या अंधाऱ्या रात्री 29-30 ऑगस्टच्या मध्यरात्री जेव्हा चिनी आक्रमक सेना चाल करून येते, टेकडीवर चढावावर आहे, याचा सुगावा लागला असणार, त्यावेळेला त्यांना अंगावर घ्यायला जी भारतीय सेना आणि भारतीय सैनिक टेकडीवर सज्ज होऊन बसले होते, त्याच वेळेला हे SFF स्पेशल फ्रंटियर फोर्सचे जवान जे होते ते दोन बाजून पांगलेले असणार आणि त्यांनी शत्रूची सेना, चिनी सेना किंवा चिनी जवान भारतीय सेनेच्या टप्प्यात येईपर्यंत खालच्या बाजूला जाऊन उताराच्या चिनी सेनेच्या मागोमाग त्यांच्यावर मागून हल्ला करण्याची सज्जता केली असणार. आणि ज्या वेळेला टेकडीवरच्या भारतीय सैनिकांच्या नजरेत आणि टप्प्यात पल्ल्यात चिनी सैनिक आले, तेव्हा त्यांच्यावर जो हल्ला झाला भारताकडून, त्यात जी पांगापांग झाली आणि जी पळापळ झाली, त्याच्यावर मागून काय हल्ला झाला असेल याची कल्पना करा. चीनच्या सैनिकांची आक्रमक म्हणून आले, पण शिकारी खुद यहाँ शिकार हो गया या काव्याच्या किंवा गाण्याच्या ओळीप्रमाणे जे शिकार करायला आले त्या चिनी सैनिकांची शिकार झालेली असणार. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी 30 तारीख नंतर जेव्हा भारताने सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी चिनी सेनेने परत एकदा आगळीक केली आणि भारतीय सेनेने त्यांना चांगला मुहतोड जवाब दिलेला आहे, धडा शिकवलेला आहे, तेव्हा चीनची पहिली प्रतिक्रिया काय होती की असं काही झालेलंच नाही, आम्ही कुठेही भारतीय हद्दीत गेलेलो नाही, आम्ही कुठच्याही भारतीय सेनेवर किंवा सेनेच्या तुकडीवर हल्ला केलेला नाही, अशी पहिली प्रतिक्रिया चीनकडून आली. पण जवळजवळ 1-2 तासांनी चीनच्या एकूण 5 प्रतिक्रिया आल्या आणि एकामागून एक लाजत मुरडत आपली नामुष्की कबूल करत चीनने शेवटची प्रतिक्रिया अशी दिली की आम्ही कुठली आगळीक लडाखमध्ये केलेली नाही, पण भारतानेच आगळीक केलेली आहे, भारतानेच आक्रमकपणा दाखवला आहे. भारताने भूमीच्या पातळीवर आक्रमकपणा केलेला नाही, पेंगॉंग तलावाच्या दक्षिणेला जो भाग लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये भारताच्याच बाजूचा आहे त्यातली ही टेकडी आहे, पण आजपर्यंत तिथे आपली सेना तैनात करण्याचं भारताने टाळलं होतं. आणि हा नियम असतो की कुठल्याही सीमेवर डोळ्याला डोळा भिडवून दोन्ही बाजूच्या सेना उभ्या राहत नाहीत, त्या काही किलोमीटर मागेच असतात आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स वगैरे पहारा देत असतो. त्यामुळे ही टेकडी आपलीच असली तरी आपण तिथे ठाण मांडून बसलो नव्हतो. पण गलवान खोऱ्याच्या नंतर भारताने संपूर्ण लडाखमधली जी सीमा आहे त्याच्यावर डोळ्यात तेल घालून पहारा द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यावेळेस भारताच्या सेनादलाला लक्षात आलं होतं की ही टेकडी अतिशय मोक्याचं ठिकाण आहे आणि तिथे ती आपलीच असली तरी आपण तिथे जाऊन उभं राहून पहारा देणं आवश्यक आहे. आणि ही टेकडी इतकी महत्त्वाची आहे की तिथून चिनी सेनेच्या सगळ्या हालचालींवर आपण नजर ठेवू शकतो. आणि आज ना उद्या चिनी सेना किंवा चिनी सैनिक तिथे घुसखोरी करायचा प्रयत्न करणार, त्यामुळे चिनी सेनेला कळणारसुद्धा नाही अशा प्रकारे भारतीय सेना आणि भारतीय सेनेच्या तुकड्या त्या टेकडीवर तैनात करण्यात आल्या होत्या आणि ते दबा धरून बसलेले होते. सावध आपल्या टप्प्यात येण्याची प्रतीक्षा करत भारतीय सैनिक बसलेले होते
पण या वेळेला त्यांच्याबरोबर स्पेशल फ्रंटियर फोर्सचे जवान होते आणि त्यामुळे जो काही संघर्ष झाला त्याच्यात चीनला शेपूट घालून पळावं लागलेलं आहे. कदाचित त्यांचे काही लोक मारले गेले असतील चीनचे, याचा खुलासा अजून झालेला नाही. पण सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की चीन आज इतका अडचणीत आलेला आहे की मार खाल्ला तर तो कबूल करण्याचीही त्यांची हिंमत राहिलेली नाही. कारण कबूल केलं तर आपली जगभर नाचक्की होईल. जगातली सगळ्यात मोठी फौज, जगातलं सगळ्यात मोठं नौदल, सर्वाधिक शस्त्रास्त्र ह्या गमजा केल्या जात असतात. त्याला एक टेकडी काबीज करता येत नाही आक्रमण करून, हे तर सांगणं शक्य नव्हतं. आपण तिथे मार खाल्ला आणि म्हणून असं काही झालंच नाही. इथे जी प्रतिक्रिया चीनची सुरू झाली तिथून भारतानेच आगळीक केली, इथपर्यंतच्या प्रतिक्रिया आल्या. थोडक्यात चीनचा पाकिस्तान होत चाललाय मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल पठाणकोटच्या घातपातानंतर भारताने जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याचाही पाकिस्तानने आरंभी असाच इन्कार केला होता की असा काही झालेला नाही, कुठलाही सर्जिकल स्ट्राईक झालेला नाही. भारताने कुठेही पाकव्याप्त काश्मीरामध्ये कुठलाही हल्ला केलेला नाही असंच पाकिस्तान परत परत सांगत होता. पण अखेरीस हळूहळू करत त्याची कबुली देण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने साफ इन्कार केला होता, साफ. पण हळूहळू सत्य समोर आलं आणि मग भारत कसा आक्रमक झालाय हे पाकिस्तान बोलू लागला. आज चीनची अवस्था वेगळी आहे मित्रांनो. चीन नेमका पाकिस्तानसारखा होत चाललाय. नुसत्या फुशारक्या मारायच्या. आपल्याकडे किती सेना आहे, किती शस्त्रबळ आहे, किती तोफा आहेत, किती चिलखती दळ आहेत, किती रणगाडे आहेत, किती युद्धनौका आहेत, किती विमानं आहेत, हे नुसते आकडे फेकले जातात. पण हे सगळे आकडे म्हणजे आणि ह्या वस्तू भंगार असतात. जोपर्यंत त्यांचा वापर युद्धासाठी करणारा लढवय्या नसतो तोपर्यंत हे सगळं लोखंडी भंगार असतं. शस्त्राच्या मागचा माणूस, मॅन अँड मशीन, हे कॉम्बिनेशन युद्धामध्ये निर्णायक विजय मिळवून देत असतं. आणखीन एक घटक त्यात फार महत्त्वाचा असतो. युद्धामध्ये माणूस आणि हत्यार ह्या दोन गोष्टी आवश्यक असल्या तरी तिसरी एक अदृश्य गोष्ट असते. ती गोष्ट म्हणजे जिंकण्याची ईर्ष्या, जिंकण्याची महत्त्वाकांक्षा, जिंकण्याचा हेतू. ज्या वेळेला तुमचा हेतू पवित्र आणि प्रामाणिक असतो, तुम्हाला जिंकण्याची ईर्ष्या असते, तेव्हा शस्त्र आणि लढवय्या हे दोन्हीही विजय प्राप्त करू शकतात. आज चिनी सेनेकडे लढण्याचा हेतू नाही आहे, कारण ते त्यांची जमीन डिफेंड करत नाही आहेत, त्यांची भूमी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. चिनी सेनेला आक्रमण करायचं आहे आणि जी आपली मातृभूमी नाही तिच्यासाठी लढताना ती महत्त्वाकांक्षा, ईर्ष्या नसते. भारतीय जवानांकडे ती ईर्ष्या आहे. आणि मॅन मशीन कॉम्बिनेशन आहे की शस्त्र आणि त्यामागचा माणूस ही परफेक्ट मिश्रण किंवा कॉम्बिनेशन भारताकडे आहे. आणि त्याचा परिणाम आपण गलवान खोऱ्यापासून आत्तापर्यंत बघतो आहोत. या जोडीला मला कदाचित गलवानमध्ये पण हे SFFचे लोक असतील, मला माहिती नाही आहे. पण ज्या पद्धतीत 29-30 ऑगस्टला चीनला नामुष्कीने शेपूट घालून पळ काढावा लागला, त्यामध्ये मात्र हे SFFचे लोक असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. आणि हे लोक कोण आहेत लक्षात घ्या.
हे तिबेटी आहेत आणि भारतात परागंदा होऊन आलेल्या तिबेटींचे हे वंशज आहेत, ज्यांना तिबेट स्वतंत्र करायची ईर्ष्या आहे. ते भारताच्या बाजूने आज लढत आहेत, पण मूलतः त्यांची जी मातृभूमी आहे तिबेट, ती चीन गिळंकृत करून बसला आहे. आणि त्यामुळे त्यांची लढण्याची जी ईर्ष्या आहे ती तिबेट मुक्तीची आहे. त्यामुळे भारतीय जवान आपली मातृभूमी आणि सुरक्षित राखण्यासाठी लढत आहेत. त्यांना जेव्हा या कुशल गोपनीय कामगिरी करू शकणाऱ्या खंपा तिबेटी लढवय्यांची जोड मिळते, त्या चीनच्या 100 सैनिकांना 5 भारतीय जवान महागात पडू शकतात. कारण त्यांच्याकडे मॅन मशीन या कॉम्बिनेशनबरोबर जिंकण्याची ईर्ष्या आणि महत्त्वाकांक्षा आहे. आणि दुर्दैव असं आहे चीनचं की चीन आज लढण्याच्या स्थितीत नाही आहे. चीनच्या अंतर्गत बरेच सावळा गोंधळ माजलेला आहे. तो विषय वेगळा कधीतरी मी सांगेन. पण आज मी तुम्हाला एवढंच सांगेन की चीनची आपला लडाखमधली ही एक तिबेटी गूढकथा आहे की जिथे तिबेटी वंशाचे प्रामुख्याने सैनिक समाविष्ट असलेला एक फोर्स काम करतोय आणि तो फोर्स थेट कॅबिनेट सेक्रेटरिएट मंत्रिमंडळ सचिवालयाच्या अंडर आहे. याचा अर्थ तो थेट पंतप्रधानांच्या अंतर्गत आहे. याचा अर्थच तिन्ही भारतीय सेना, वायुसेना, नौदल आणि लष्कर यांच्याबरोबर खुद्द पंतप्रधान कसे उभे आहेत लढाईमध्ये, याचा उलगडा होतो. आणि तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला. तुम्हाला बरा वाटला, आवडला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. ही लडाखची तिबेटी गूढकथा हा एक नवा मुद्दा मी आपल्याला दिलेला आहे. त्याच्याविषयी मिळेल तितकी माहिती शोधून काढा, वाचा. कारण ही लढाई कदाचित तिबेटलाही चीनच्या तावडीतून मुक्त करण्यापर्यंत पुढच्या काही वर्षात सरकू शकते. आत्ता त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असे वेगवेगळे पदर उलगडून माहिती देत असतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.